दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्दी संभवली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राचा देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःखसहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत, गीत क्रमांक 453. आजच्या मिसाचे हेतू रमेद मातेचे आभार मानण्यासाठी, देवाचे आभार मानण्यासाठी, तसेच पुढील व्यक्तींच्या आत्म्यासाठी स्वर्गवासी जॉन बाल्तिस लोबो, स्वर्गवासी तोमू ईशा रॉड्रिक्स, स्वर्गवासी मार्कुस जॉन डिब्रिटो, स्वर्गवासी पास्कल कुरेल, तसेच ज्या आज वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. शुक्रवार दिनांक 26 जून रोजी आपल्या पॅरिशमधील लालोडी गाव परिवारातील एडवर्ड उर्फ एडू रुमाव मरण पावलेले आहेत. त्यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी आपण प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याची मैत्री तुम्हा बरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. प्रिय बंधू भगिनीनो, आज ख्रिस्त सभा संत पीटर आणि संत पॉल या दोन महान संतांचा सण साजरा करीत आहे. कोणतीही इमारत मजबूत व्हायची असेल तर ते इमारतीचे जे मुख्य पिल्लर्स आहेत ते मजबूत लागतात. सेंट पॉल अँड सेंट पीटर हे ख्रिस्त सभेच्या इमारतीचे भक्कम असे पिलर्स आहेत. पेत्राचं हृदय आणि पौलाचं मन, द हेड ऑफ पॉल अँड द हार्ट ऑफ पीटर, ह्यावर ही ख्रिस्त सभा आजगत उभी आहे. ह्या दोन्ही संतांनी आपल्या जीवनाद्वारे ख्रिस्ताची साक्ष दिलेली आहे. आपण देखील आपल्या दैनंदिन जीवनाद्वारे ख्रिस्ताची साक्ष द्यावी
म्हणून विशेष प्रार्थना करूया. या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र ठरावीत म्हणून आपल्या पापांची आठवण करूया व परमेश्वराकडे क्षमायाचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व ऐगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध फार मोठा अपराध. म्हणून ती कुमारी पवित्र मरियम, सर्व देवदूत व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. दया करना, प्रभु हम पे कृपा करना, प्रभु हम पे दया करना, प्रभु हम पे कृपा करना. आए हैं पास तुम्हारे, आए तुम्हारे, सारे पाप क्षमा करना, सारे पाप क्षमा करना. प्रभु हम पे दया करना, प्रभु हम पे कृपा करना. परम ईशाला स्वर्गात गौरव, सज्जनाना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा भोगे गीत. प्रभु देव पिता, प्रभु परमेशा, विश्वेश स्वर्गेश शक्तिशाली. नमऊनी मान होतो ऋणवंत, तुझी भगवंत बोल जगी. प्रभु जगदीशा, प्रभु येशू ख्रिस्ता, एकुलता सुता गुणवंता. जनक नंदना परेश कोकरा, प्रभु दुख हरा परमेशा. दयेच्या सागरा जग पापहारी, दया मावरी करीत्वरा. पतित पावना जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथांची. बैसला पित्याच्या उजव्या हाताशी, तुझी अविनाशी दया करी. परम पित्याच्या वसेश्वरात, परम पवित्र आत्म्यासह, परम पवित्र तुझी प्रभुवर, तुझी एक थोर येशू ख्रिस्ता. परम ईशाला स्वर्गात गौरव, सज्जनाना देव शांती
शांती देवो सज्जनाना देव शांती देवो सज्जनाना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू सर्व समर्थ परमेश्वरम, प्रेषित संत पीटर व संत पॉल यांचा सण साजरा करण्याचे सद्भाग्य तू आज आम्हाला दिले आहेस. त्यांच्याद्वारे ख्रिस्तबेला प्रथम श्रद्धेचे वरदान मिळाले. त्यांच्या शिकवणुकीशी आम्हाला एकनिष्ठ ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणार व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमीन. आजचे पहिले वाचन प्रेषितांची कृते ह्या पुस्तकातून घेतलेले आहे. हेरोद राजाने मंडळीतल्या काही जणांना छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला आणि योहानाचा भाऊ याकोब ह्याला त्याने तलवारीने जीवे मारले. ते यहुदी लोकांना आवडले असे पाहून तो पेत्रालाही अटक करण्यास पुढे सरसावला. ते बेखमीर भाकरीचे दिवस होते. त्याला अटक केल्यावर त्याने त्याला तुरुंगात ठेवले आणि त्याच्या रखवालीकरिता त्याला शिपायांच्या 4 चौकड्यांच्या स्वाधीन केले. वल्हांडण सण संपल्यावर त्याला लोकापुढे बाहेर आणावे असा त्याचा बेत होता. ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता, परंतु त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती. हेरोद त्याला बाहेर आणणार होता. त्या रात्री 2 बेड्या घातलेला असा पेत्र 2 शिपायामध्ये झोपला होता आणि पहारेकरी दरवाजापुढे तुरुंगाचा पहारा करत होते. तेव्हा पहा, प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड चकाकला. त्याने पेत्राच्या कुशीवर थापटून त्याला जागे करून म्हटले, लवकर उठ. तेव्हा त्याच्या हातातील साखळदंड गळून पडले. मग देवदूत त्याला म्हणाला, कपडे कर आणि पायात वहाणा घाल. त्याने तसे केले. त्याने त्याला म्हटले, तू आपला अंगरखा घालून माझ्या मागे ये. तो निघून त्याच्या मागे गेला. तरी देवदूताकडून जे झाले ते खरोखर घडत आहे की काय हे त्याला कळेना. आपण दृष्टांत पाहत आहो असेच त्याला वाटले. नंतर पहिला आणि दुसरा पहारा ओलांडून ते नगरात जाण्याच्या लोखंडी दरवाजाजवळ आल्यावर तो आपोआप त्यांच्यासाठी उघडला गेला आणि ते बाहेर पडून पुढे एक रस्ता चालून गेले. तोच देवदूत त्याला सोडून गेला. मग पेत्र भानावर येऊन म्हणाला, आता मला खरोखर कळले की प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदच्या तावडीतून आणि यहुदी लोकांचा संपूर्ण अपेक्षाभंग करून मला सोडवले आहे. प्रभूचा हा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. परमेश्वराचा दूत त्याचे भय बाळगणाऱ्यांचे संरक्षण करतो. प्रतिसाद. परमेश्वराचा दूत त्याचे भय बाळगणाऱ्यांचे संरक्षण करतो. परमेश्वराला मी सर्वदा धन्यवाद देईल. माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. माझा जीव परमेश्वराठायी प्रतिष्ठा मिळवील. दीनजन हे ऐकून हर्ष करतील. प्रतिसाद. परमेश्वराचा दूत त्याचे भय बाळगणाऱ्यांचे संरक्षण करतो. तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा. आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णन करू. मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला. त्याने माझ्या सर्व भयापासून मला मुक्त केले. प्रतिसाद. परमेश्वराचा दूत त्याचे भय बाळगणाऱ्यांचे संरक्षण करतो. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले. त्यांची मुखे
लज्जेने कदापि काळवडणार नाहीत. ह्या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडवले. प्रतिसाद: परमेश्वराचा दूत त्याचे भय बाळगणाऱ्यांचे संरक्षण करतो. परमेश्वराचा दूत त्याचे भय बाळगणाऱ्या भोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो. परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावर भाव ठेवतो तो धन्य. प्रतिसाद: परमेश्वराचा दूत त्याचे भय बाळगणाऱ्यांचे संरक्षण करतो. पॉलचे तिमिथीला दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन. माझे बलिदान आता होत आहे आणि माझा प्रयाणकाळ जवळ आला आहे. जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. आता जे राहिले ते म्हणजे माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू नीतिमान न्यायाधीश आहे. त्या दिवशी मला तो मुकुट देईल आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय झाले त्या सर्वांनाही देईल. तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला. माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व परराष्ट्रांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली आणि त्याने मला सिंहाच्या जबड्यातून मुक्त केले. प्रभू मला सर्व दृष्ट योजनापासून मुक्त करील आणि आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारील. त्याला युगानयुग गौरव असो. आमेन. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. जयघोष. स्वर्गातून उतरते, जगताला जीवन देते. जी स्वर्गातून उतरते, जगताला जीवन देते. तीच जीवनाची भाकर, तीच स्वर्गीय भाकर. प्रभू तुम्हा बरोबर असतो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्तई लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. फिलिपीच्या कैसरियाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते म्हणाले, कोणी बाप्तिस्मा करणारा योहान, कोणी एलिया, कोणी इर्मया किंवा संदेष्ट्यातील कोणी एक असे म्हणतात. येशू त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिमोन पेत्रने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्याला म्हटले, शिमोन बारियोना, धन्य तुझी, कारण मांस आणि रक्त ह्यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन. तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही. मी तुला स्वर्गराज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे तू काही मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल.
प्रभू येशूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, ख्रिस्त सभा आज संत पीटर व संत पौलाचा सोहळा साजरा करीत आहे. संत पीटर आणि संत पौलाचं जीवन जर आपण पाहिलं तर त्यांचं जीवन एक मिशनरी जीवन होतं. येरुसलेमपासून रोमपर्यंत त्याने अनेक प्रवास केलेले होते आणि या प्रवासाद्वारे त्याने ख्रिस्ताची सुवार्ता घोषित केलेली आहे. पेत्राचं नेतृत्व आणि पौलाची मिशनरी वृत्ती या दोन सद्गुणाद्वारे प्रारंभीचे ख्रिस्त सभेला जणू काही बाळकडू मिळालं आणि या दोघांनी एकत्रितपणे ख्रिस्त सभेचा पाया रचला. पोप फ्रान्सिस या दोन संतांविषयी बोलताना म्हणतात की या दोन संतांचं जीवन इज अ ट्रू विटनेस ऑफ ख्रिश्चन लाईफ. खऱ्या ख्रिस्ती जीवनाचे ते साक्षीदार आहेत. कशा प्रकारची त्यांनी साक्ष दिली? 3 प्रकारच्या साक्षीविषयी पोप फ्रान्सिस आपल्याला बोध करत आहेत. पहिली साक्ष म्हणजे विटनेसेस ऑफ लाईफ. त्यांचं जीवन ही एक साक्ष होती. त्यांचं जीवन जर आपण पाहिलं तर ते साधा आणि सरळ नीटनेटकं असं कधीच नव्हतं. ते खूप धार्मिक होते, मात्र ते अनेक चुका करतात हे देखील आपल्याला पाहायला मिळते. संत पेत्र नाकारतो तर पौल प्रभू येशू ख्रिस्ताचा छळ करतो. प्रभू येशू ख्रिस्त या दोन्ही व्यक्तींचं जीवन बदलतो, त्यांचं परिवर्तन करतो, त्यांना नवीन नाव देतो. पेत्राचं नाव सायमन होतं आणि ख्रिस्त त्याला म्हणतो, तू कैफस आहेस, म्हणजेच खडक आहे. यू आर पीटर. शौलचं नाव इस्रायल लोकांच्या पहिल्या राजाचं नाव होतं, परंतु ते नाव बदलण्यात येतं आणि त्याला पौल हे नाव दिलं जातं. इंग्रजीमध्ये पौल या शब्दाचा अर्थ म्हणजे लिटिल. एक खडक आणि दुसरं लिटिल, म्हणजे ज्या गोष्टीला किंमत नाही अशी नावं त्यांना देऊन प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या नम्रतेद्वारे ख्रिस्त सभा उंचावतो, ख्रिस्त सभेला उभारणी देतो. तर अशा प्रकारे आपल्याला दिसून येते की ह्यांच्या जीवनाद्वारे आपल्याला ख्रिस्त सभेची साक्ष पाहायला मिळते, ख्रिस्ताची साक्ष पाहायला मिळते. ह्या दोघांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने कोणते गुण पाहिले? त्यांच्यातील ट्रान्सपरन्सी अँड ह्युमिलिटी. ते पारदर्शक होते. जे त्यांना वाटत होतं ते अगदी स्पष्टपणे आणि सहज बोलत होते. जे मनात आहेत, हृदयात आहेत, ते ओठातून ते सांगत होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते नम्र होते. तसं पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्ताला कोणाचीही निवड करता आली असती. त्याचा विश्वासू आणि अगदी जिवलग मित्र, त्याचा आवडता प्रेषित, जो वधस्तंभापर्यंत त्याच्या बरोबर राहिला, जो हुशार होता आणि तत्वज्ञानी होता, असा संत योहान त्याच्याकडे होता. असं असताना सुद्धा तो एका फिशरमॅनला, म्हणजेच एका कोळी बांधवाला त्याचं नेतृत्व करण्यासाठी, ख्रिस्त सभेचं नेतृत्व करण्यासाठी पाचारण करतो. प्रभू येशू ख्रिस्ताकडे पौलाऐवजी बर्नाबास होता. बर्नाबास हा देखील एक विश्वासू व्यक्ती होता. आपल्या नावाप्रमाणे तो साक्षीदार होता. पण तरीसुद्धा प्रभू येशू ख्रिस्त छळ करणाऱ्या परुषी पौलाची निवड करतो.
तर अशा प्रकारे आपल्याला दिसून येते की परमेश्वर कशा प्रकारे निवड करतो आणि एकदा निवड केल्यानंतर ती निवड कशी खरी आहे, चांगली आहे आणि ती सिद्धीस नेण्यासाठी किती प्रयत्न करतो हे संत पेत्र आणि संत पौलाच्या जीवनाद्वारे आपल्याला पाहायला मिळते. प्रिय बंधू भगिनीनो, दुसऱ्या प्रकारची विटनेस म्हणजे त्यांचं परिवर्तन. ह्या दोन्ही संतांनी, एकाने प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारलं आणि दुसऱ्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा छळ केला, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना क्षमा केली आणि त्यांना तो क्षमेचा अनुभव आला आणि म्हणूनच ते प्रभू येशू ख्रिस्तासाठी रक्तसाक्षी व्हायला तयार झाले. परिवर्तनासाठी परमेश्वराच्या क्षमेचा अनुभव फार महत्त्वाचा आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना विचारतो, पीटर, डू यू लव मी? पेत्रा, तू माझ्यावर प्रेम करतोस काय? प्रभू येशू ख्रिस्ताने शौलाला विचारलं, शौला शौला, तू माझा छळ का करतोस? प्रभू येशू ख्रिस्ताचे हे प्रश्न ऐकून पेत्राला वेदना झाल्या. पेत्र खिन्न झाला, पेत्र दुःखी झाला. शौलाने प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द ऐकून शौल आंधळा झाला, त्याची दृष्टी गेली, त्याला दिसेनासं झालं. अशा दयनीय अवस्थेमध्ये मधून प्रभू येशू ख्रिस्त ह्या दोघांना बाहेर काढतो आणि त्याचे साक्षीदार बनवतो, नेतृत्वासाठी त्यांना पाचारण करतो. ह्या दोघांनी किती चांगल्या प्रकारे परमेश्वराच्या क्षमेचा अनुभव घेतला तेच आपल्याला ह्यामधून दिसून येतं. आणि जेव्हा त्यांना हा क्षमेचा अनुभव आला तेव्हा ते त्याच वृत्तीने किंवा त्याच प्रभावाने प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष देऊ लागली. होय माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण देखील अशाच प्रकारे परमेश्वराच्या क्षमेचा, दयेचा आणि प्रेमाचा अनुभव घेतला तर आपलंही जीवन अशाच प्रकारे उंचावू शकतो आणि आपलंही जीवन खूप चांगलं घडू शकतं. प्रभू येशू ख्रिस्त या दोन्ही संतांनी तिसरी साक्ष दिली आणि ती म्हणजे येशू ख्रिस्ताची. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की पेत्र कबूल करतो की आपण ख्रिस्त आहात. ख्रिस्त म्हणजे मसिया, ख्रिस्त म्हणजे तारणारा, ख्रिस्त म्हणजे केवळ भूतकाळ नाही. ही इज नॉट जस्ट पास्ट, बट ही इज प्रेझेंट अँड फ्युचर. प्रभू येशू ख्रिस्त आज म्हणजे जिवंत देवाचा पुत्र आहे अशी साक्ष पेत्राने दिलेली आहे. संत पॉल तर 400 वेळा ख्रिस्ताचं नाव आपल्या पत्रामध्ये घेतो आणि फिलिपिकरास लिहिलेल्या पत्रामध्ये अध्याय 1 ओळी 21 मध्ये संत पॉल म्हणतो, टू लिव्ह इज क्राइस्ट, जगणे म्हणजे ख्रिस्त आहे. अशा प्रकारे ख्रिस्ताची त्याने साक्ष आपल्या जीवनाद्वारे दिलेली आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आज या दोन महान संतांचा सोहळा साजरा करीत असताना प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देखील असेच प्रश्न विचारत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला विचारत आहे, तुमच्यासाठी मी कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी कोण आहे ह्याचं उत्तर देण्यासाठी पेत्राप्रमाणे आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्षमेचा, दयेचा आणि प्रेमाचा अनुभव येणे गरजेचं आहे. जेव्हा अशा प्रकारचा अनुभव येईल तेव्हा निश्चितच पेत्राप्रमाणे आपण देखील कबूल करू आणि जगू आणि साक्ष देऊ की प्रभू येशू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्यालाही प्रश्न विचारत आहे, डू यू लव मी? आपलं प्रभू येशू ख्रिस्तावर प्रेम आहे का? जर आपलं प्रभू येशू ख्रिस्तावर प्रेम असेल तर निश्चितच प्रभू येशू ख्रिस्तासाठी मरण्यासाठी देखील आपण तयार होऊ आणि प्रभू येशू ख्रिस्ताची मूल्य जी आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण जी आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जे तत्व आपल्याला दिलेले आहेत ते कृतीत उतरविण्यासाठी आपण धडपड करू. प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्याला प्रश्न विचारत आहे, वाय आर यू पर्सिक्युटिंग मी? माझा छळ का करता? होय माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपण प्रत्येक जण आपापल्या परीने
वेगवेगळ्या दृष्टिकोनातून प्रभू येशू ख्रिस्ताचा छळ करत आहोत. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की तुम्ही माझा छळ का करता. ज्या गोष्टीमध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा छळ करतो, प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारतो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीविरुद्ध वागतो, तिथे आपल्याला परिवर्तनाची गरज आहे, तिथे आपल्याला बदलण्याची गरज आहे, तिथे आपल्याला नम्रतेने कबूल करण्याची गरज आहे आणि आपलं जीवन पारदर्शक करून आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे साक्षीदार व्हावे अशी अपेक्षा आहे. प्रिय बंधू भगिनीनो, संत पॉल आणि संत पेत्र ह्याप्रमाणे आपण ख्रिस्त सभेचे साक्षीदार व्हावेत. आपल्या जीवनातील येरुशलेमपासून रोमपर्यंत आपण ख्रिस्ताची सुवार्त पसरवावी आणि त्याद्वारे ख्रिस्त सभेमध्ये जिवंतपणा आणावा. ख्रिस्त जो मसीह आहे त्याची साक्ष द्यावी. म्हणून या पवित्र रहस्यामध्ये विशेष प्रार्थना करूया. आपला विश्वास प्रकट करूया. नायसियन क्रीड. स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगापूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही, त्याचकडून तो सर्व उत्पन्न केला आहे. तो आम्हासाठी मानव, आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्यास खुशी दिले. पोंती पिलाताच्या आमदानीत त्याने दुःख भोगले. तो मरण पावला व त्याला पुरले. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि जीवितांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा प्रभू व जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. पिता आणि पुत्र यासपासून निघतो आणि पिता आणि पुत्र यासहित त्याला बसतात व त्याचा गौरव करतात. तो भविष्यवाद्यामार्फत बोलला आहे. आणि एकच पवित्र कॅथलिक व प्रेषित ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान आणि भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. अर्पण गीत, गीत क्रमांक 90. अर्पण करीतो प्रभु तुला मम हृदयाचा नजराणा. अर्पण करीतो प्रभु तुला मम हृदयाचा नजराणा. जगत हे सारे सर्व चराचर अगणित तारे. तूच निर्मिले जगत हे सारे सर्व चराचर अगणित तारे. अखिल भुवरी हुकुमत चाले तुझीच प्रभु हे राणा. अर्पण करी
बंधू भगिनींनो, तुमच्या आणि माझे आपले बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो व त्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण होवो. हे प्रभू, तुझे प्रेषित संत पेत्र व संत पॉल यांच्या सणाच्या दिवशी आमच्या प्रार्थना ऐकून घे. प्रीती आणि ऐक्य भक्तीने या समर्पण विधीमध्ये आम्हाला तुझे कृपा दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहेत. ही पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व तारणदायक आहे. तुझ्या ज्येष्ठ प्रेषितांच्या सणाच्या शुभ दिवशी आमची मने आनंदाने भरली आहेत. पेत्र आमच्या श्रद्धेचा जनक, तर पौल निर्भय उपदेशक होता. श्रद्धावंत इस्रायली लोकांमधून पेत्राने ख्रिस्तसभा उभारली. पौलाने तुझी सुवार्ता लोकांपर्यंत पोहोचवली आणि जगाचा एक महान प्रवचक बनला. प्रत्येकाने आपल्या वेगवेगळ्या सेवा कार्याद्वारे ख्रिस्ताच्या कुटुंबात सर्वांना एकत्र आणले. दोघांना हुतात्म्याचे मरण सोसावे लागले आणि ते सर्व जगात अमर झाले. म्हणून सर्व प्रेषित, सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. पावन 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 तुझी हे सर्व शक्तिमय परमेश्वरा. तुझ्या महिमेने होऊन दंग जयगान गाऊ लागली स्वर्ग धरणी. जय जयकार होई ईश्वर चरणी. जय जयकार होई ईश्वर चरणी. जय जयकार होई ईश्वर चरणी. पावन 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 तुझी हे सर्व शक्तिमय परमेश्वरा. प्रभु नावे येतो अति धन्य होई. जयगान गाऊ लागली स्वर्ग धरणी. जय जयकार होई ईश्वर चरणी. जय जयकार होई ईश्वर चरणी. जय जयकार होई ईश्वर चरणी. पावन 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 तुझी हे सर्व शक्तिमय परमेश्वरा. प्रभू, तू खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येऊ. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या पवित्र आणि पुच्छ हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व आनंददायक प्याला अर्पण करतो.
तुझ्यासमोर उभे राहण्यास तुझी सेवा करण्यास मला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या योगे कृपेने एक व्हावीत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू स्वामी फ्रान्सिस, महागुरू स्वामी फेलिक्स व इतर सर्व महागुरू धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पडला आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडवू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमीन. प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना आपण भक्तिपूर्वक सावकाश म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तुम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुढे येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्याधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी माझी शांती राखून ठेवतो. जगात न मिळणारी शांती मी तुम्हास देतो. म्हणून आमच्या चुकांकडे आणि पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या या लोकांच्या विश्वासाकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमीन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो, आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रेम भावनेने आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे हरशील तू, ईश पोकरा आम्हाला तू दे तुझ्या दयेचे वरदान. जगाची पापे हरशील तू, ईश पोकरा आम्हाला तू दे तुझ्या दयेचे वरदान. जगाची पापे हरशील तू, ईश पोकरा आम्हाला तू दे तुझ्या शांतीचे वरदान. आम्हाला तू दे तुझ्या शांतीचे वरदान. आपला तारणारा देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्त पहा, याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्वधन्य. प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे,
आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्त शरीर स्वीकार गीत क्रमांक 160. जीवनाची स्वर्गीय भाकर मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर मी. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या दिव्य साक्रामेंताच्या कृपा सामर्थ्याने ख्रिस्त सभेत नवजीवन निर्माण कर. या भाकरीच्या सेवनामुळे व प्रेषित संत पेत्र व संत पौल यांच्या शिकवणुकीमुळे तुझ्या प्रेमात आम्हाला अखंड दृढ कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. बंधू भगिनीनं आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. पेत्राच्या श्रद्धारूपी खडकावर प्रभू येशू ख्रिस्ताने ख्रिस्त सभा प्रस्थापित केली. त्याच ख्रिस्त सभेत प्रभूने तुम्हाला प्रवेश दिला आहे. तो तुम्हाला अडळ श्रद्धेचे वरदान देवो. आमेन. पौलाच्या परिश्रमामुळे व शिकवणुकीमुळे श्रद्धेचे ज्ञान तुम्हाला मिळाले आहे. आपल्या सदाचरणाने अनेकांना त्याने ख्रिस्ताकडे आकर्षून घेतले आहे. तो तुम्हाला कृपा आणि शक्ती देवो. आमेन. संत पेत्राने क्रुसाद्वारे व संत पौलाने तलवारीद्वारे शाश्वत सुखाचे वरदान मिळवले. संत पेत्राच्या किल्ल्या आणि संत पौलाचे शब्द, त्यांचे अमर साक्ष आणि त्यांची प्रार्थना ह्याद्वारे तुम्हाला शाश्वत सुखाचे वरदान मिळो. आमेन. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा, प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूयात. करोना विषाणूमुळे बाधित झालेल्या लोकांसाठी प्रार्थना. सर्व सामर्थ्य व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना विषाणूमुळे बाधित झालेल्या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही प्रार्थना करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरस विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ह्या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी
आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणेद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचललेली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पावसासाठी प्रार्थना. हे स्वर्गीय पित्या, तुझ्यामुळेच आमचे अस्तित्व आहे. आमची प्रत्येक गरज तुझ्या इच्छेनुसार पूर्ण होते. एशिया संदेष्टाचे वचन आणि स्तोत्र संहितेमध्ये सांगितल्याप्रमाणे पाऊस पृथ्वी भिजवून सफळ आणि हिरवीगार करतो व पेरणाऱ्यास बीज, खाणाऱ्यास भाकरी देतो. पावसाच्या पाण्याद्वारे पृथ्वी फळद्रूप, नदी जलपूर्ण, नांगरलेल्या जमिनीत अंकुर उगवते. आमची गरज जाणून घे. या पावसाच्या हंगामात आम्हाला मुबलक प्रमाणात पाऊस मिळावा म्हणून आम्ही तुझ्याकडे नम्रतेने याचना करतो. अतिवृष्टी, दुष्काळ आणि वादळ वारा अशा नैसर्गिक आपत्तीपासून देखील आमचे संरक्षण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आपण गायनामध्ये नमो मरिया घेऊया. नमो मरिया कृपा पूर्ण तू, आम्हाला नारी प्रभूचे सुंदर गान. पावन मरिये देव माता हो, आमास्तव मिनव आता मृत्यू समयी. हे पवित्र मरिये माते, आम्हासाठी विनंती कर. प्रिय बंधू भगिनीनो, आज संत पेत्र व संत पौलाचा सण आहे. हा सण आपणा सर्वांस कौटुंबिक ऐक्याचा व श्रद्धेचा जावो अशा प्रार्थनामय शुभेच्छा आम्ही सर्व फादर्स व सिस्टर्स देत आहोत. विश यू अ हॅपी फीस्ट ऑफ द सोलेमनिटी ऑफ सेंट पीटर अँड सेंट पॉल. पेत्र आणि पौल म्हटले म्हणजे श्रद्धेचं जनक, आणि म्हणून आपली कौटुंबिक श्रद्धा दृढ करण्याच्या दृष्टिकोनातून कौटुंबिक प्रार्थना ही एक उत्तम साधन आहे. आज सोमवार 29 जून रोजी रात्री 8 वाजता आपण अशाच एका कौटुंबिक प्रार्थनेचं लाईव्ह स्ट्रीमिंग आपल्या चॅनलवर करणार आहोत. आणि म्हणून आपणा सर्वांस विनंती आहे की आज संध्याकाळी 8 वाजता आपण सर्वांनी संपूर्ण कुटुंबाने आपल्या कुटुंबामध्ये एकत्र यावे आणि ज्याप्रमाणे इथे जे डेमो प्रार्थना केली जाईल तशाच प्रकारे आपण देखील आपल्या कुटुंबामध्ये नित्यनियमाने रोज प्रार्थना करावी अशी अपेक्षा आहे. आपल्या सहकार्याची आम्ही अपेक्षा करतो. त्याचप्रमाणे प्रिय बंधू भगिनींनो, एक निदर्शनास आलेलं आहे ते आपल्या समोर आम्ही ठेवत आहोत. कोणीही वाईट वाटून घेऊ नये. संध्याकाळी आपण वॉकिंग करण्यासाठी चर्चच्या आवारामध्ये येता. तसं पाहिलं तर ते योग्य नाही, ते अयोग्य आहे, पण तरीसुद्धा आपण येत आहात. कधीकधी अशाच वेळेला, आपल्या वॉकिंगच्या वेळेला एखादं मयत होत असते आणि मयत येत असताना जे वॉकिंगला आलेले असतात ते वॉकिंग चालू ठेवतात, आपलं बोलणं चालू ठेवतात, आपल्या गप्पा चालू ठेवतात. तर आपणास विनंती आहे की कृपया याकडे आपण गंभीरपणे लक्ष द्यायचं आहे. एखादी व्यक्ती जेव्हा मरण पावते तेव्हा आपल्या कुटुंबातली व्यक्ती मरण पावते ही भावना आपण लक्षात ठेवायची आहे. आणि म्हणून ते मयत येत असताना त्यावेळेला आपण आवारामध्ये पूर्ण शांतता पाळावी, स्तब्ध राहावे आणि त्या व्यक्तीसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करावी अशी अपेक्षा आहे. थँक्यू. गॉड ब्लेस यू. अंतिम गीत, गीत क्रमांक 168. कधी
धरतीस अंतरतो आणि आकाश पांघरतो. कधी धरतीस अंतरतो आणि आकाश पांघरतो. प्रभू संदेश घेऊन मी घरी अखेरचा जातो. कधी धरतीस अंतरतो आणि आकाश पांघरतो. कधी आभाळ कोसळते, कधी वरवून धग धगते. कधी आभाळ कोसळते, कधी वरवून धग धगते. तरी प्रभू पावला स्मरुनी पाऊल उचलितो. कधी धरतीस अंतरतो आणि आकाश पांघरतो. कधी धरतीस अंतरतो आणि आकाश पांघरतो. प्रभू संदेश घेऊन मी घरी अखेरचा जातो. कधी धरतीस अंतरतो आणि आकाश पांघरतो. आणि आकाश पांघरतो आणि आकाश पांघरतो.